बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यातील मोजे चिंचपूर येथील मूळ रहिवासी असलेले व सध्या धारूर शहरामध्येच गेल्या अनेक दिवसांपासून वास्तव्यास असलेले एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे शिवाजीराव समुद्रे सर। शिक्षण क्षेत्रामध्ये ते सर्व दूरपर्यंत सुप्रसिद्ध आहेत। त्यांचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहेत। आपली शाळा आणि आपले विद्यार्थी यांच्यासाठी सदैव आपला पूर्ण वेळ देऊन त्यांनी त्या काळामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय व अविस्मरणीय असे कार्य केलेले आहे। सध्या ते सेवानिवृत्त आहेत आणि त्यांना नुकताच आदर्श शिक्षक हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे। म्हणून अशा या विशेष व्यक्तिमत्वाच्या शिवाजीराव समुद्रे सर यांच्या आजवरच्या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकणारी मुलाखतकार संतोष रोकडे यांनी मांडलेली ही विशेष मुलाखत पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। सर नाव सांगा। माझं नाव प्रबोधकांत शिवाजी समुद्रे। सर तुमचे वडील एक गुणी आदर्श शिक्षक सन्माननीय शिवाजीराव समुद्रे सर जे की सेवानिवृत्त आहेत आणि तुमच्या वडिलांनी बाबांनी तुम्हाला खूप चांगलं घडवलं। खरं तर त्यांची मुलाखत आम्ही आज घेतली, तर एक मुलगा म्हणून काय वाटतं नेमकं? खरं तर सर्वप्रथम आपले या ठिकाणी न्यूज 1 मराठीचे आभार मानतो की आपण या ठिकाणी वडिलांची मुलाखत घेतली। खरं पाहिलं तर वडिलांना लहानपणापासून ज्यावेळेस मी बघत आलेलो आहे, वडिलांनी कधीही एक मुलगा म्हणून असं आम्हाला वागवलेलं नाही। एक मित्रासारखं त्यांनी म्हणजे लहानपणापासूनच आमच्याशी त्यांनी संबंध ठेवला। आता जरी आम्ही कुठं बाहेर गेलो तर आम्हाला म्हणतात की हे दोघं बाप लेक नाहीत, हे दोघं मित्र आहेत, असं मित्रत्वाचं नातं वडील असून त्यांनी या ठिकाणी आमच्याशी ठेवलं आणि अतिशय चांगले संस्कार आम्हाला त्यांनी रुजवलेले आहेत। माझा मोठा बंधू असेल, बहीण असेल, मी असेल आणि त्यांच्या मार्गस्थ त्यांच्यासारखं बनण्याचा एक आदर्श व्यक्तिमत्व बनण्याचा आम्ही म्हणजे प्रयत्न करत असतो। ज्यावेळेस मी शिक्षक म्हणून मी देखील ज्यावेळेस काम करत आहे, लहानपणापासून त्यांना बघत आलेलो आहे। विद्यार्थ्यांमध्ये असलेली त्यांची लोकप्रियता, त्यांच्या जीवनाशी 2 प्रसंग या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो। पप्पांची कोळपिंपरीवरून आसोला या गावी डेप्युटेशनवर बदली झाली होती आणि नंतर आसोला गावावरून कोळपिंपरीला त्यांना यायचं होतं, तर विद्यार्थ्यांनी अक्षरशः विद्यार्थी रडत होते सर आणि इतकं प्रेम विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे त्यांच्याप्रती होतं। आणि मला आठवतंय ज्यावेळेस ते बदलून आले होते तर घरी आमच्या म्हणजे आम्ही लहान लहानच होतो, तर घरी अक्षर म्हणजे चॉकलेटचे असे बॉक्स होते, इतकं विद्यार्थ्यांनी त्यांना प्रेम दिलेलं आहे। आणि ज्यावेळेस समाजामध्ये आम्ही आणखीन फिरत आहोत, ज्यावेळेस त्यांचे जुने विद्यार्थी भेटतात तर आणखीन सुद्धा पप्पाचं ते दर्शन घेतात। ही खरं पाहिलं तर शिस्त या ठिकाणी माझ्या वडिलांची आठवते। मी ते बघितलं होतं आणि माझ्या कार्यामध्ये पप्पा आणि मी सोबत होतो आणि माझे देखील विद्यार्थी त्याच पद्धतीनं त्यांच्या डोळ्यापुढे त्यांनी माझं दर्शन घेतलं। हे खरं पाहिलं तर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की त्यांनी अशा पद्धतीचे संस्कार आणि त्यांच्यामुळं जे काही मी आहे ते असं मी घडलेलो आहे। एवढं त्यांच्याबद्दल सांगू शकतो। शब्द सुमनाचे गुंफितो हारते नवे स्वागता अभ्यागता करूया या फुलांच्या सवे स्वागता अभ्यागता करूया या फुलांच्या सवे सद्गुणांच्या फुलांना घेऊन आपुल्या करी सद्गुणांच्या फुलांना घेऊन आपुल्या करी ज्ञानवंता पूजिले मनाच्या मंदिरी नागसेना नागसेना तुला ते काय रे हवे नागसेना तुला ते काय रे हवे स्वागता अभ्यागता
अभ्यागता करूया त्या फुलांच्या सवे, त्या फुलांच्या सवे, त्या फुलांच्या सवे. माझं नाव शिवाजी नारायण समुद्रे, राहणार चिंचपूर, सध्या हल्ली मुक्काम धारूर. मी जिल्हा परिषदला 25 वर्षे सेवा केलेली आहे आणि डिसेंबर अखेर 2020ला रिटायर झालेलो आहे. समाजामध्ये 2 प्रकारची माणसं, एक शांत आणि दुसरी अशांत. मुळामध्ये जी माणसं शांत असतात तीच माणसं इतरांना प्रिय असतात, कारण शांतीचा संदेश देणारी माणसं ही देवदूत असतात. आणि मग अशा माणसांबद्दल सर्वांनाच अधिक आदर वाटतो, प्रेम वाटतं. अगदी शैक्षणिक प्रवासामध्ये ज्या व्यक्तीनं एक मोलाचं योगदान दिलं, असं म्हणतात की शिक्षक हा सर्व गुण संपन्न असावा. म्हणजे काय तर त्याला शाळेकडे पाहत असताना ही शाळा माझी आहे आणि प्रत्येक घटक माझा आहे. अगदी पहिल्यापासूनच शाळा ही माझी आहे, माझ्या घरासारखी आहे, नवे माझं घर आहे असं समजून ज्या व्यक्तीनं अध्यापन केलं, असे सन्माननीय सेवानिवृत्त शिक्षक शिवाजीराव समुद्रे सर आपल्यासमोर आहेत. सर, मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत. अगदी पूर्ण प्रवासामध्ये खरं तर म्हणजे अध्यापन करत असताना की मला पुरस्कार मिळावा, मला कोणतं चांगलं म्हणावं, हा कधीही तुम्ही हेतू समोर ठेवला नाही. तर मी काम करावं, चांगलं काम करावं, अगदी कुठलंही काम, अगदी कला असो, क्रीडा असो, शिकवणं असेल, अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही पुढं राहिलात. आणि म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांना माझे गुरुजी वाटलात, सहकार्यांना सुद्धा आपले वाटलात. मला असं वाटतं की लोकांना आपलंसं करणं एवढं सोपं नसतं, पण तुम्हाला ते जमलं आणि जमत आहे. आज हा प्रवास मांडत असताना खरं तर सुरुवात करूया तिथूनच, लहानपणापासूनच. धारूर तालुक्यातील अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं गाव, जवळ असलेलं गाव म्हणजे चिंचपूर. या चिंचपूर गावचे आपण खरं तर रहिवाशी. काय सांगाल नेमकं की गुरुजी बालपण कसं होतं नेमकं? बालपण एकदम छान होतं. 4थीपर्यंत शिक्षण माझं चिंचपूरला झालं, गावातच झालं. आणि 5वी पासून नूतन माध्यमिक विद्यालय अंजनडोह, तिथं हॉस्टेल होतं. त्या वसतिगृहामध्येच मी 10वीपर्यंत इथं शिक्षण माझं पूर्ण केलं होतं. गावाकडे असताना खास करून मी विचारतो तुम्हाला की आई आणि वडील नाही का, कारण आपला खरं तर आधारस्तंभ हे दोघं असतात. देव आहे नाही माहीत नाही, परंतु आई वडील देव असतात. तर लहानपणीच्या या विश्वात रमताना ज्या ज्या वेळेला वडील आठवतात, वडील कसे होते तुमचे? वडील एकदम उत्कृष्ट होते आणि वडील एकदम कलाकारही होते. वडील एकदम उत्तम सनईवादक होते, गायक होते आणि कवी सुद्धा होते. त्यांचे अनेक भीमगीते आणि श्लोक वगैरे त्यांनी रचलेले आहेत. आणि आध्यात्मिकही अभ्यास त्यांचा फूर होता. वडिलांचा जे पासोडी जे ग्रंथ होता ह्याचा दासोपंताचा, पूर्ण पासोडी त्यांना पाठ होती आमच्या वडिलांना. आणि आईचं शिक्षण जुन्या काळातलं 4थीपर्यंत झालं होतं. प्रचंड हुशार असलेले तुमचे वडील, ते अगदी उत्तम कलाकार होते, सनई वाजवायचे, गायक होते, अगदी प्रत्येक गोष्टी ते परफेक्ट होते नाही का. मग असं म्हणतात की वडिलांकडे जे गुण आहेत ते पोरांकडे आलेले असतात. तसं तुम्ही लहानपणापासून जे वडिलांना बघितलं, लहानपणी खास करून वडिलांचा स्वभाव कसा होता किंवा वडील कसे समाजात वावरायचे, अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत की जे तुम्हाला अगदी परफेक्टली आज त्या आठवतात? वडील म्हणजे तसं सहसा बांधकाम करत होते वडील. वडील जास्त करून काही नव्हते समजा गावी, कधीतरी आठवड्याला किंवा महिन्याला वगैरे यायचे. वडिलांचा स्वभाव एकदम छान होता आणि प्रेमळ स्वभावाचे ते वडील. म्हणजे वडील बांधकाम करायचे व्यवसाय आणि प्रसंगी सनई पण वाजवायचे, ते नेहमी जिथं जिथं काम लागेल तिथं का ते जायचे ते. बरं, एवढं सगळं असताना आपली मुलं शिकावीत यासाठी वडिलांनी काय प्रयत्न केले? मुलासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.
त्यांची एक म्हणजे मुलाविषयी त्यांची एक म्हण होती, काय ती पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा, हमेशा म्हणायचे वडील. आणि माझे दोन्ही मुलं एकदम कलाकार आहेत आणि लहानपणापासूनच आम्हाला गायनाची आवड असल्यामुळं आम्ही कुठेही प्रत्येक ठिकाणी आम्ही. वडिलांना काय म्हणायचं म्हणजे वडिलांना कुठल्या नावाने हाक मारायचं? आबा आबा आबा. आबा. हा. म्हणजे आबांना असं वाटायचं की पुत्र व्हावा ऐसा गुंडा की ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. तर निश्चितपणे मला असं वाटतं की तुम्ही त्याला साजेस असं काम केलं खरं तर. आता आबा आहे का मग आता? नाही नाही. बरं, आता आबा नाहीत पण आबांची आठवण येते नाही आठवण का? येते. आबाने कष्ट केले, आबाने काबाड खूप कष्ट केले. कष्ट केलं. आणि ज्या वेळेला बाप राबतो, बाप कष्ट करतो, त्यावेळेला निश्चितपणे लेकराने जर त्याचं सार्थक केलं तर बापाला बरं वाटतं नाही का? आज आबा नाहीत तर आबांना कशा प्रकारे मिस करता? म्हणजे आबांची आठवण येते का? येते, आठवण येते, येते ना, आठवण येते, वारंवार आठवण येते. काल परवाच त्यांचा मी व्हिडिओ वगैरे अपलोड केला त्यांचा माझ्या ह्याच्यावर. अच्छा, वारंवार आठवण वडिलाची वगैरे येते. आबांची आठवण हा, येते. येते. म्हणजे आबा खरं तर एक भला माणूस हा नाही. हा. बर, आबांनी तुमचा प्रवास पाहिला खरं तर की पोराने आपलं नाव केलं. सर, वडील तर काही जवळ नव्हते तुमचे जास्त, ते काम करायचे म्हणजे त्या काळामध्ये. त्या काळात नव्हते. परंतु आई मात्र कायम जवळ राहिली आई काय? लहानपणी. हो. तर आईचा जो सहवास आहे, तर आईने तुम्हाला जे संस्कार दिले, कारण आई म्हणजे मला असं वाटतं की दुसरं ते विद्यापीठच आहे की जी आपल्या लेकराला घडवते. तर आईबद्दल काय सांगा तुमच्या? आई म्हणजे जुन्या काळातली 4थी पास होती आई आमची. म्हणजे आई बऱ्यापैकी शिकलेली होती. शिकलेली होती. अच्छा. आणि त्या काळामध्ये तिला सर्व्हिस लागत होती, पण वडिलांनी त्यांना सर्व्हिसला जाऊ दिलं नाही आईला. आणि वडील अडाणी होते, पण जमीन वगैरे असल्यामुळं ती आमच्या आईला आमच्या वडिलाला दिलं त्यांनी. आणि त्याच्यानंतर पुन्हा वडिलांना आमच्या आईनं शिकवलं. बर, वडील अडाणीच होते, पण नंतर वडिलांना आईनं शिकवलं सर्व पूर्ण, वाचन लिहिणं वगैरे. आणि त्याच्यातून मग ते नंतर कविता वगैरे करायला लागली. मी तुमच्या आईला सॅल्यूट करतो की त्या शिकलेल्या होत्या. जर वडिलांनी संधी दिली असती तर नोकरी लागलीच लागले. पण तो काळ असा होता की महिलांनी नोकरी करू करून. बरं सर, बालपणी तुम्ही कसे होतात नेमके? अगदी खोडकर होतात का शांत होतात ते सांगा. शांत होतो, फार शांत होतात. शांत होतो. आणि उन्हाळ्या करायची सवय नव्हती. आणि कुणी मुलं जर समजा काही वाईट मार्गाला लागली किंवा काही खेळत असतील, अभ्यास सोडून जर खेळत असतील तर मला ते जमत नव्हतं. माझ्या कंपनीमध्ये मी एक असा प्रत्येकाला त्या प्रवृत्तीपासून दूर ठेवायचा प्रयत्न करायचो. आणि थोडी माझी दहशत बी होती, कारण का जमत नाही, मग मी थोडं त्यांना हे करायचो ना जवळचे असल्यामुळं. मग माझ्या पाठीमागून ती कृती वगैरे करायची. अच्छा, म्हणजे तुम्हाला बाकी गोष्टी आवडत नव्हत्या ना, फक्त आपली शाळा आणि आपला शाळा अभ्यास. सर, अभ्यासाची गोडी त्या काळामध्ये, तो काळ असा होता की चला आपलं रानातलं काम करूया किंवा बाकी कुठलीही कामं करू, पण अभ्यास नाही करायचा. मग अशा काळामध्ये अभ्यासाची तुम्हाला गोडी लागण्याचं कारण काय ठरलं? म्हणजे असं का वाटलं नेमकं तुम्हाला की आपण शिकलं पाहिजे? शिकलं पाहिजे म्हणजे आई वडिलांचे संस्कार जे आहेत, आई वडिलांना आईनं वगैरे जे संस्कार आमच्यावर केले सर्व्हिससाठी. म्हणजे खरं तर आईचं योगदान तुमच्या, आई त्या शिकलेल्या होत्या आणि मग आईला वाटत होते आपल्या मुलांनी शिकावं. सर, शाळेमध्ये असताना तुम्हाला जे गुरुजन लाभले शिक्षक, ते शिक्षक कोण कोण होते ज्यांनी तुम्हाला चांगलं घडवलं? कारण गणित, इंग्रजी किंवा वाचायला शिकवणे नाही का, तर तुम्हाला लाभलेले गुरुजन कसे होते नेमके की ज्यांनी तुम्हाला एवढं सुंदर घडवलं? नूतन माध्यमिक विद्यालयामध्ये होतो, माझे तिथं आदर्श गुरुजी म्हणून गायकवाड सर होते. गायकवाड सर, बरं. हिंदी शिकवत होते, रोहिची होती गायकवाड सर, म्हणजे आदर्श समजले जाणारे. आणि बाकीचे शिक्षक जे आदमानी सर होते, आमच्या गावचे कादरे गुरुजी म्हणत होते गणिताला, त्यांचं एकदम उत्कृष्ट गणित होतं. आणि माझंही वर्गामध्ये 1 नंबरचं गणित होतं. माझंही वर्गामध्ये 1 नंबरला असायचे गणितामध्ये मी. त्याच्यानंतर पुन्हा सोळंके सर होते, कोथिंबिरे सर म्हणून होते. ज्या वेळेला एक पिढी दुसऱ्या पिढीला काहीतरी द्यायला असते त्यावेळेला निश्चितपणे एक अभिमानाने सांगावं असं वाटतं की चला पैशापेक्षा सुद्धा आपल्याला कला दिली. सर, तुमचा मुलगा जेव्हा आता शिक्षक म्हणून शाळेत जातो दररोज, तर मुलाला नेमकं काय सांगतो तुम्ही? आता मुलाला म्हणजे आता कलेमध्येच आता वर्तणूक जशी आहे शाळेमध्ये विद्यार्थ्याबरोबर, तेही बेस्ट टीचर आहे, ते बेस्ट टीचर आहे माझ्यासारखंच. आणि मीही विद्यार्थी प्रिय होतो. मला मुलामध्ये जेवढं आता राहायला आवडत होतं तेवढंच मुलामध्ये सुद्धा ते म्हणजे एकूणच काय की उतरलेलं आहे. जसं तुम्ही मुलांमध्ये रमायचा
तसेच तुमचे चिरंजीव अगदी मुलामध्ये रमतात. मुलामध्ये. मला असं वाटतं की आपण ज्यासाठी आहोत, ज्या लेकरांसाठी, त्या लेकरांमध्ये मिसळलं पाहिजे, मिसळता आलं पाहिजे. ते दोघांनी मला जमलं खरं तर. सर निश्चितपणे आता नुकताच काही पुरस्कारांची घोषणा झाली, कारण सप्टेंबर महिना म्हणजे अगदी शिक्षक दिन 5 सप्टेंबर, आणि त्या अनुषंगाने मग बऱ्याच संस्था पुरस्कार घोषित करतात. त्यात तुम्हाला एक पुरस्कार घोषित झाला आता. सेवानिवृत्त आहात तरी सुद्धा पण ऍक्टिव्ह आहात म्हणून, तर काय वाटतं नेमकं आता? काय म्हणजे कामाची पावती भेटते पण उशिरा भेटते कामाची पावती. म्हणजे आता पहिल्यापासूनच मला काही राजकारणाचं वगैरे काही नव्हतं. मला फक्त म्हणजे आपण आपलं काम करत राहतो, काम करणे आणि काम असं करणे की त्याचा आपल्याला मोबदला मिळावा ह्या उद्देशाने नाही. आपल्याला त्या कामामध्ये आनंद मिळतोय म्हणून काम करणे. त्याचं काहीतरी आपल्याला रिप्लाय म्हणजे मोबदला मिळावा किंवा कुठं बक्षीस मिळावा ही अपेक्षा कधीच मी आतापर्यंत कोणत्या कामामध्ये धरलेली नाही. मी निस्वार्थीपणानं काम करणे, करत राहणे, दिलं तरी होऊन, नाही दिलं तरी हो. याचसाठी केला होता अट्टास की शेवटचा दिवस गोड जावा. कारण काय असतं की आपण चालत राहू, आणि मुळामध्ये जी व्यक्ती गौतम बुद्धांना मानते ती मुळात शांत असते, संयमी असते. कारण गौतम बुद्धांचं जे तत्वज्ञान आहे ते ज्या व्यक्तीनं वाचलेलं आहे, अंगीकारलेलं आहे, ते निश्चितपणे त्या व्यक्तीचे विचार बदललेले असतात. कारण आपण शांत राहू, इतरांनाही आनंद द्यावा, लोकांच्या कामी आपण पडावं. कारण लोकांच्या आयुष्यामध्ये वाटेवर काटे होऊन पडण्यापेक्षा फूल होऊन पडलं कधी पण चांगलं. कारण कुणाला टोचू नये. आयुष्य किती आहे माहीत नाही, किती जन्म आहेत हेही माहीत नाही. जो आहे जन्म तो चांगला असावा, चांगलं बोलावं, चांगलं वागावं. जे चांगलं आहे ते चांगलं देत राहावं, पेरत राहावं. असं म्हणतात की जे पेराल तेच उगवत राहतं. यांच्या वडिलांनी चांगलं पेरलं, चांगले संस्कार पेरले. वडिलांची काय इच्छा होती की आपल्या मुलांनी चांगलं व्हावं, मुलं चांगली झाली. आज सरांनी आपल्या मुलांमध्ये चांगलं पेरलं. आज निश्चितपणे त्यांचे चिरंजीव स्वामी विवेकानंद विद्यालय केज या ठिकाणी अध्यापन करतात. ते सुद्धा उत्कृष्ट शिक्षक आहेत. कमी कालावधीमध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्या गुरुजींनी स्वतःचं एक स्थान निर्माण केलं, आणि हे स्थान निर्माण करणं तेही लेकरांच्या मनामध्ये एवढं सोपं नसतं. कारण त्यासाठी डिवोट व्हावं लागतं, त्याग करावा लागतो, आणि देण्याची सतत भावना ठेवावी लागते. सर मी एवढंच म्हणेल की तुम्हाला पुढचंही आयुष्य यानंतरचं खूप सुखाचं, समाधानात जावं, आणि तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण होत राहोत. न्यूज 1 महाराष्ट्र.